हे तर किती वर्ष होते साहेबासोबत, किती वर्ष लागले यांना बाळासाहेब कळायला. भदे जेव्हा एक सामान्य त्यांना कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून 2-2, 3-3दा आमदारकी मिळेपर्यंत त्यांना बाळासाहेबांचा घमेंड दिसला नाही. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या महिन्यांपासून म्हणायला हरकत नाही की फारुख सरांचा मला एक इंटरव्ह्यू घ्यायचा होता आणि तो इंटरव्ह्यू अत्यंत रोखठोक आणि प्रखड बिनधास्तपणे घेण्याची माझी इच्छा होती. आणि आज ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्याच्या नंतर मी त्यांना शोधलं आज कुठं आहेत ते. खरं तर त्या ठिकाणी एक गुप्त कॉन्फिडेन्शियल मीटिंग होती त्यांची आणि त्या कॉन्फिडेन्शियल मीटिंग संपल्याच्या नंतर मी त्यांना शोधलं कुठं आहेत ते. मी पण सांगणार नाही ते आता कुठं आहो आम्ही, परंतु त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा आज योग आलेला आहे. पहिल्यांदा फारुख सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद, आभारी आहे. तुमचे विशेषतः भुजबळ साहेबांचे आणि जागृती न्यूजचे मी मनापासून अभिनंदन करतो आहे की आपण एक पर्यायी मीडिया कसा असतो याचा एक चांगला आदर्श तरुणांपुढं उभं केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तरुणांनी जागृती आणि भुजबळ साहेबांचं अनुकरण करावं ही माझी मनोमन इच्छा आहे. धन्यवाद सर. सर, आपण वंचित बहुजन आघाडीचे आता महाराष्ट्राचे प्रवक्ते आहात, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या मध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी आपण आपली म्हणजे कुठल्या संघटनेशी आपण अटॅच होतात किंवा कुठल्या संघटनेमध्ये काम करत होतात? मी सार्वजनिक जीवनामध्ये नेमका आलो होतो 2002 गुजरातच्या दंगलीच्या पार्श्वभूमीच्या नंतर, की ती दंगलचं वास्तव जे आपण मीडियामधून पाहत होतो त्याच्यात अस्वस्थतेतून. पण 2002 पूर्वी माझं बालपणापासून कॉलेजचं आयुष्य हे सार्वजनिक राहिलेलं आहे. कॉलेजच्या राजकारणामध्ये आम्ही स्वतःची एक संघटना बनवून आम्ही हस्तक्षेप केलेला आहे आणि तरुण अवस्थेमध्ये सुद्धा NGOच्या माध्यमातून खूप काम केलं होतं. परंतु नंतर व्यावसायिक गरजा आणि कौटुंबिक गरज लक्षात घेता सार्वजनिक जीवनाचा त्याग काही वर्षासाठी जरूर मी घेतला होता. पण 2002 नंतर वाटलं की चांगले लोक जर सामाजिक आणि राजकीय जीवनात नसतील तर अशा पद्धतीनं संविधान विरोधी कृत्य या देशामध्ये घडतील. त्यामुळं मी 2002ला ठरवलं होतं की आपल्याला सार्वजनिक जीवनात यायचं आहे आणि 2004 पासून मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांच्या अनिसमध्ये जॉईन झालो होतो आणि तिथं विवेकवादी चळवळ म्हणून मी तिथं सहभागी झालो. तिथून सच्चरचं 2006ला रिपोर्ट आल्यावर मायनॉरिटी आणि मुस्लिम समाजामध्ये मी जागृतीचं काम करत असताना कॉम्रेड गोविंद पानसरेंची भेट झाली आणि सहज त्यांचा मी कार्यक्रम ठेवला होता. मी संयोजक होतो आणि संयोजक असताना त्यांनी त्या कार्यक्रमाच्या पूर्वी माझ्याशी काही 10 मिनटं चर्चा केली आणि डायरेक्ट त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये माझं नाव टाकून दिलं जिल्हा कमिटीमध्ये आणि मला म्हणले की नाव यू आर सेक्रेटरीएट मेंबर ऑफ द CPI. आणि या पद्धतीनं मग मी कॉम्रेड पानसरेंसोबत जुळल्या गेलो. त्यांनी मला मायनॉरिटी ते म्हणले की बघ, मी तुला घेतोय फक्त तुझं सच्चरचं अवेअरनेस कॅम्पेन यशस्वी करण्यासाठी. मी महाराष्ट्रात तुझे कमीत कमी 100 तरी कार्यक्रम लावतो. आणि खरोखर त्यांनी 55-60 कार्यक्रम त्यांनी माझे तालुका जिल्हा स्तरावर लावलेत आणि सच्चर रिपोर्टचं आम्ही अवेअरनेस करू शकलो. आणि या 2 धुरंधर जे रत्न आहेत आपल्या देशाचे, यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या शाळे कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन प्राथमिक मी जेव्हा सार्वजनिक जीवनात आलो तेव्हा दाभोळकरांनी मला एक सांगितलं होतं की आम्ही राजकारणापासून फारकत घेतले, याचा आम्हाला पश्चाताप होतोय. जीवनात तुला कधी राजकारणाची संधी आली तर नाकारू नको, कारण लोकशाहीमध्ये राजकारणाची फारकत घेऊन काय अडचणी होतात हे अनिसचा कायदा करण्यासाठी 14-15 वर्ष मला जे खेटर झिजवावे लागत आहेत याच्यावरून मला कळून चुकलं आहे. तर त्यांचं ते मंत्र माझ्या कानात होतं आणि नंतर आम आदमी पार्टी ही निवडणुकीचं एक चांगलं पॅटर्न तेव्हा असं वाटलं की बा अँटी काँग्रेस अँटी BJP काहीतरी एक थर्ड विकल्प येतो आहे. त्या अनुषंगाने तिथं जॉईन केलं. परंतु हमने कफन की दुकान खोली और लोगों ने मरना बंद कर दिया. आम्ही आप जॉईन केली आणि अरविंदनं महाराष्ट्रामध्ये निवडणूक नाही लढवायचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत त्यांनी मग ते निर्णय बदललेला नाही. परंतु आपण राजकारणात का आलो तर सर्व वंचित घटकांची मोड बांधून काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे या हेतून आलो होतो. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी ज्या पद्धतीनं सर्व वंचितांची मोड बांधली ते लक्षात घेता मग मी वंचितकडे वळालो. तर तुम्ही म्हणालात की आता आम आदमी पार्टी तुम्ही बघितलेली आहे, तर आम आदमी पार्टी व्यतिरिक्त म्हणजे जे त्यांच्याकडे नाही आहे म्हणून तुम्ही ते वंचित स्वीकारलेली आहे. तर वंचितमध्ये काय असं स्वीकारण्यासारखं, तुम्ही काय स्वीकारली ती? मला काय वाटते की आपल्या महामानवांच्या जीवनाचे चरित्र वाचताना आपण एक जाणीव आपल्याला झालेली आहे की अपमान काय असतो याची जाणीव त्यांना झाली आणि नंतर त्या अपमानातून त्यांनी समाज परिवर्तनाचा वेढा उचललेला आहे. माझ्या नावानं तुम्हाला कळून चुकेल की फारुख अहमद म्हणल्याबरोबर हा मुस्लिम आहे
हा जे नावाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये एक पूर्वाग्रह निर्माण करण्यात आलेला आहे, याचे चटके मला बसलेले आहेत. सार्वजनिक जीवनातही बसले, राजकारणातही बसलेत. आणि मग जाणीवपूर्वक मुस्लिम म्हणून मला नाकारण्यात येतो आहे, मुस्लिम म्हणून मला वंचित ठेवण्यात येतो आहे, तर मुस्लिम म्हणून मला न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा जशी माझ्यामध्ये आहे, त्याच पद्धतीनं मी एकटा नाही आहे की या देशामध्ये ज्यांच्यासोबत भेदभाव होतो. तर डिस्क्रिमिनेशनचं शिकार असलेले अनेक असे SC ST आणि मायक्रो OBC घटक आहेत, ज्यांची अवस्था ही मुस्लिमांपेक्षा काहीच वेगळी नाही आहे. जसं मुसलमानांना नाकारण्यात आलेलं आहे या व्यवस्थेनं, त्याच पद्धतीनं SC ST आणि मायक्रो OBC मधले, म्हणजे OBC म्हणून हिंदू म्हणवता, पण हिंदू असूनही त्यांना हिंदू असल्याचा काही फायदा नाही, त्यांना सत्ता नाही, त्यांना उमेदवाऱ्या नाहीत, त्यांना तिकीटं नाहीत, त्या असेंब्लीमध्ये नाहीत, ते पार्लिमेंटमध्ये नाहीत, त्या न्यायव्यवस्थेमध्ये नाहीत, ते प्रशासनात नाहीत, मग तेही मुसलमानासारखं नाकारलेले आहेत. आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या नाकारलेल्या घटकांना सत्तेमध्ये आणू पाहत आहेत. ही कल्पना मला इतकी चांगली वाटली की मी ज्या हेतूनं सामाजिक जीवनात आलो, तो हेतू कुठंतरी माननीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात वंचितच्या माध्यमातून होऊ शकतो, हा विश्वास निर्माण झाल्यानं मी बाळासाहेबांचं नेतृत्व मान्य केलं. आणि वंचित होण्यापासून नाही, तर जेव्हा माननीय बाळासाहेबांनी प्रतिमोर्चे काढू नका, मराठा आरक्षण मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चे काढू नका हे स्टेटमेंट केलं, त्याच दिवशी मी ठरवलं की नेता असा असतो की तो त्या प्रवाहाचा फायदा घेऊन साहेबांनी उद्रेक वाढवला असता तर ते नेते घडले असते, परंतु त्यांनी त्या उद्रेकाला शमवलं, समाज हिताचा निर्णय घेतलं. समाजाला खरी दिशा देणारा, म्हणजे समाजासोबत वाहून जाणारा नेता राहत नाही, समाजाला खरी दिशा देणारा नेता असतो. आणि तेव्हा बाळासाहेबांची व्यापक नेतृत्वाची कल्पना मला आली आणि तेव्हा मी ठरवलं होतं की आता आपल्याला बाळासाहेबांचं. तुम्ही आता बोलताना म्हणालात की बाळासाहेबांनी जे निर्णय घेतला होता आणि त्या बाळासाहेबांच्या या निर्णयामुळे तुम्ही वंचितकडे आकर्षित झालात, परंतु बाळासाहेबांवरती खरं तर आता फार मोठंही आहे, हे बोलण्याचं धाडस करतोय मी. बाळासाहेबांवरती आरोप होत आहेत की बाळासाहेब घमेंडी आहेत, बाळासाहेब कुणाचं ऐकत नाहीत. मग हे असं असताना तुम्ही आता लोकसभेची निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक त्यांच्यासोबत आहात तुम्ही, तर तुम्हाला कसा अनुभव आला बाळासाहेबांबद्दल? बघा, आपल्याला या समाजाची रचना आणि व्यवस्था समजून घ्यावी लागेल. ज्याच्या मागं लोकांनी जाऊ नये असं वाटते त्याच्याबद्दल अपप्रचार करणे, लोकांना भ्रमित करणे आणि पूर्वाग्रह निर्माण करणे हे आपल्या विरोधकांचं पहिलं हत्यार असतो आणि ते हत्यार वापरतात. या पद्धतीनं तुम्ही कोणी, मी तर म्हणतोय की आज जर म्हणजे आपण ज्यांची फोटो नोटावर छापतोय, गांधीजी जर येऊन निवडणुकीच्या राजकारणामध्ये या सत्ताधारी वर्गाच्या विरोधात उभं राहतील ना, त्यांचंसुद्धा असंच हाल होणार आहे. त्यामुळं पूर्वाग्रह निर्माण करणे आणि लोकांना भ्रमित करणे हे काम, हे षडयंत्र राहते. माझे अनुभव तुम्हाला मी सांगतो की माननीय बाळासाहेबाबद्दल लोकांनी जे आता म्हणतायत की घमेंडी आहेत, कोण म्हणतायत? म्हणणाऱ्यांचं जर तुम्ही थोडं मायक्रोस्कोपिक स्टडी केलं, मी अशा अनेक प्रकरणं याची स्टडी केले, काही लोकांनी मला येऊन सांगितलं किंवा तर मी एक दोन उदाहरणं तुम्हाला देऊ इच्छितो की एक अशा व्यक्तीचं एक दोन उदाहरणं माझ्याकडे आहेत. एका व्यक्तीनं इतका अपप्रचार केलेला आहे साहेबाबद्दल की बाळासाहेबाचं नाव घेतलं की तो सुरू होऊन जातो, काहीतरी अँटी टॉकिंग त्याचा राहतो, म्हणजे लूज टॉकिंग करतो. तर एकदा मी त्या जिल्ह्यामध्ये गेलेलो असताना मला एक म्हणलं की बा, तुम्हाला जर खरंच तुम्ही बाळासाहेबाबद्दल इतकं आम्हाला सांगतायत ना, मग आमच्या या गावातल्या या माणसाशी चर्चा करा आणि त्या माणसाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या आणि त्याला तुम्ही उत्तर दिलं तर आम्ही मानू की तुम्ही खरं बोलतायत. मी त्याला म्हणलं की बा, कोणी असो त्याला घेऊन ये माझ्यासमोर. आणि ते आल्यानंतर मी त्यांना, तो आल्यावर एकदम सुरू झाला काय त्याची लूज टॉकिंगची जी ठरलेली होती. मी त्याला त्याचं कारण, त्याला म्हणलं तुम्ही केव्हा भेटलात साहेबांना आणि कशासाठी भेटला होतात, हेतू काय होता? तर तो एक प्रस्ताव घेऊन गेला होता, त्याला त्या जिल्ह्याचे सूत्र त्याच्या हातात पाहिजे होते. आणि असं सहजासहजी कोणाला एखाद्या जिल्ह्याचे सूत्र देण्या इतपत बाळासाहेब चौकशी तर करतील, त्यांना त्यांच्या पक्षाचे सूत्र देताना सक्षम माणसाची तपासणी करावी लागेल. आणि त्या तपासणीमध्ये तो अपयशी ठरला, त्याचे जुने प्रकरण काही समोर आले आणि साहेबांनी ते नाकारलं. नाकारल्यानंतर मग जेव्हापर्यंत आता साहेबांच्या विरोधात बोलणार नाही, त्याला मग इतर पक्ष त्याला महत्त्व देणार नाहीत, या स्वार्थापोटी त्यानं ते अपप्रचार चालवला होतं. असंच एक मित्रानं मला एक किस्सा सांगितला की एक संघटना, एक पतसंस्थेचे काही लोक साहेबापर्यंत आले होते फाईल घेऊन आणि फाईलवर मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था. आणि ते फाईल समोर ठेवून ते साहेबांना बोलायला आले की साहेब याचं उद्घाटन आपण करावं असं आलं. तर साहेबांनी ती फाईल हातात घेण्यापूर्वी बघितल्यावर त्यांना सांगितलं की माझी तुम्हाला एक सूचना आहे की आधी तुम्ही बाबासाहेबाचं नाव या पतसंस्थेला देऊ नका, नाव बदला. तर त्यांनी त्या सूचनेला अमान्य केलं किंवा त्याला सहमती दाखवली नाही की कसं काय बदलायचं, इतकं महामानवाचं नाव आहे असं तसं. मग साहेबांनी त्यांचं पुढचं आमंत्रण नाकारलं आणि त्यांना म्हणले की नाही, मी नाही याच्यात इन्व्हॉल्व होणार.
तर त्या लोकांना असं वाटलं की बाळासाहेब घमंडी आहेत, त्यांनी सांगितलं नाव बदला आणि आम्ही नाही बदललं तर त्यांना राग आला आणि आम्हाला हाकलून लावलं. तसं नसते. काही अंतरानंतर जेव्हा बाळासाहेबांना याच मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला वैयक्तिक भेटीमध्ये की साहेब ते असं प्रस्ताव आला होता, आपण नाकारलं होतं का? तर साहेब म्हणले की आज ही पतसंस्था उभी होते आणि पतसंस्थांमध्ये घोटाळे होतात हे नियमित आहे आणि जर एखादा घोटाळा झाला तर बातम्या जेव्हा छापून येतील, चर्चा जेव्हा घडेल ना, त्या पतसंस्थेमध्ये झालेला आहे म्हणायचं असताना आधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येईल, नंतर ती पतसंस्था राहील. त्या पद्धतीनं त्या पतसंस्थेचा अपप्रचार होईल आणि या पद्धतीनं हे होऊ नये, हे टाळता यावं म्हणून मी त्यांना म्हणलं की नाव बदलून घ्या. तर साहेबांचा हेतू काय आहे हे लक्षात न घेता आता यांना ते हेतू बाबासाहेबांच्या नावाला एनकॅश करायचं वैयक्तिक स्वार्थ होता म्हणून त्यांनी ते नाव दिलं. आंबेडकरी जनतेचे पैसे गोळा करायचे होते म्हणून बाबासाहेबांची आड घेत होते आणि हे त्यांचं कुठंतरी सेल्फ इंटरेस्ट कुठंतरी दुखावला गेला आणि ते दुखावलं गेलं तर ते बाहेर सांगू शकत नाही ना की आम्ही बाबासाहेबांचं नाव नाकारलं. मग बाळासाहेबांचा अपप्रचार केला तर ते न्यायिक होतो. का बाळासाहेब आले नाही, का हाकलून दिलं, न्यायिक होतं म्हणून या पद्धतीचा खोटा प्रोपगंडा हा चालवला जातो. तुम्ही आता हे जे सगळं सांगत असताना काही उदाहरणं सांगितलीत, परंतु लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकानंतर पक्षातलेही लोक बाळासाहेब घमेंडी आहेत, बाळासाहेब आमचं काय ऐकत नाहीत, बाळासाहेबांनी काँग्रेससोबत युती करायला पाहिजे असं म्हणून ते केली नाही म्हणून ते पक्षातून बाहेर पडलेले आहेत. उदाहरणामध्ये अण्णाराव पाटील असतील, लक्ष्मण माने असतील आणि हे सगळे दिग्गज नेते म्हटलं जातं आहे आणि काही माजी आमदार पण सोडून गेलेले आहेत. तर तुम्ही म्हणताय की बाळासाहेबांचं जे म्हणणं आहे लोकांना कळत नाही, काय मग याही लोकांना ते म्हणणं कळलेलं नाही का? काय खरंच बाळासाहेब घमेंडी आहेत असं काय म्हणताल तुम्ही याबद्दल? मला सांगा, मला हे जेमतेम 1-1.25 वर्ष आता मी पॉलिटिकली जॉईन झालो आहे. तर हे तर किती वर्ष होते साहेबासोबत, किती वर्ष लागले यांना बाळासाहेब कळायला. भदे जेव्हा एक सामान्य त्यांना कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून 2-2, 3-3दा आमदारकी मिळेपर्यंत त्यांना बाळासाहेबांचा घमेंड दिसला नाही. लक्ष्मण मानेंना इतकं लोकसभेमध्ये पूर्ण यंत्रणा बनवण्यात आणि इतकं पुढाकार घेऊन माननीय बाळासाहेबांनंतरचं 2 नंबरचं नेतृत्व म्हणून समोर येताना त्यांना बाळासाहेबांचा घमेंड दिसला नाही. जेव्हा यांचे पर्सनल इंटरेस्ट डॅमेज होतात, जेव्हा यांना हवं असलेलं मिळत नाही आणि एकालाच मिळावं का, हे मोठे आहेत ना, नवीन माणसांना संधी देणं यांची जबाबदारी आहे. हे येऊन जर तिथं त्या जागा काबीज करून कोणाला येऊ देत त्यासाठी जायचं आहे. आता तिथं गेल्यावर पहिली अट राहते की तुम्ही वंचितबद्दल बाळासाहेबाबद्दल हे अपप्रचार करा. त्या क्वालिफिकेशनच्या आधारावर त्यांना इतर पक्षामध्ये न्याय मिळतो. मग ते आता जर तसं बाळासाहेबांचंच फक्त नाराजगी होती तर त्यांनी इतर पक्षाचे नेतृत्व का स्वीकारा. आणि ज्यांचं स्वीकारलं तिथं कोणती लोकशाही आहे? तिथं कोणतं त्या नेत्याला जाऊन भेटतात का? त्यांना त्या नेते त्या पक्षाचे राष्ट्रीय नेते भेटतात का, बघतात का? इथं मान्य बाळासाहेबांना सामान्य कार्यकर्त्यांना फोन लावला तर डायरेक्ट साहेब उचलतात, साहेबांना वेळ मागितलं डायरेक्ट साहेब त्याला वेळ देतात आणि सामान्य कार्यकर्त्याशी संवाद करतात. याला लोकशाही म्हणतात. तिथं जाऊन दाखवा म्हणून त्यांच्या राष्ट्रीय नेत्याकडे ज्या पक्षात त्यांनी गेले तर काय लोकशाही आम्हालाही बघायचं आहे त्यांच्या माध्यमातून. तर हे मला वाटते की आपल्या स्वार्थापोटी 3-3 टर्म ज्यांना आमदारकी मंत्रिपदं भेटलेली आहेत त्यांनी आता उरलेलं आयुष्य मान्य बाळासाहेबांचं नेतृत्व सक्षम करण्यामध्ये, नवीन फळी निर्माण करण्यामध्ये वेळ घालवण्याऐवजी अजून यापेक्षा काही मोठं मिळवण्यासाठी गेलेले आहेत आणि जाणारे लोक अशा अपप्रचार करतच राहतात. सर, तुम्ही आता सांगताना म्हणालात की हे जे लोक जे आहेत त्यांनी त्या पक्षामध्ये काही किंमत नाही, परंतु आज आपण बघतो की बाळासाहेबांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केला असं म्हटलं जाते की सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग केलेले आहेत. परंतु बाळासाहेबांचं नेतृत्व जे आहे हे इतर समाजाने स्वीकारलेलं असं वाटतं का तुम्हाला? ओबीसी, मराठा, काय वाटते तुम्हाला? या पक्षामध्ये ज्या मायक्रो ओबीसी आणि ओबीसी समाजांना तिकीट दिलं जात नव्हतं अशा लोकांना मान्य बाळासाहेबांनी फक्त तिकीटच नाही दिलं तर निवडून आणलं, आपल्या बळावर आणलं, आपल्या मतदारांच्या बळावर आणलं, त्यांना संधी दिली, आमदारकी मंत्रिपद मिळवून दिलेत. हे बाळासाहेबांनी केलेल्या सोशल इंजिनिअरिंगचं यशस्वी रिझल्ट आहे. आज असे कितीतरी तुम्हाला नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार आणि मंत्री दिसतील जे या प्रयोगातून समोर आलेले आहेत. परंतु जेव्हा मी या पक्षात आलो आणि मला जर प्रामाणिकपणे वाटत असेल की माझ्या समाजाला या पक्षामध्ये न्याय मिळू शकतो तर माझी स्वतःची जबाबदारी आहे की मी एकूण माझ्या समाजाला हे सांगितलं पाहिजे. तुमचं इलाज चांगलं झालं एखाद्या डॉक्टरकडं तर 10 लोकांना तुम्ही सांगता, अरे तिथं जाय, तिथं इलाज चांगलं होतो, तुला हे बिमारी आहे का, मग मी तिथं केलं, तू जाय.
तर जसं मला इथं ज्ञात झालं की माझ्या समाजाला इथं न्याय मिळू शकतो हे माझा विश्वास आहे, तर मी माझा समाज या पक्षामध्ये जोडायला पाहिजे ना. आता मी जर फक्त माझ्यापुरतं स्वार्थ घेऊन आलो आणि मान्य बाळासाहेबांचं नाव आणि त्यांच्या मतदारांचं बळ वापरून मला आमदारकी मिळवून घेतली, तर मी यापुढं माझा समाज किती आणला हे मलाही विचार करावा लागेल ना. हा प्रश्न बाळासाहेबांना किंवा वंचितला नाही विचारू शकत. सर्व वंचित घटकांची जबाबदारी आहे की जर आपल्या घटकांना न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपल्या वंचित घटकांनाही आपल्याला या प्रवाहामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या फ्लोमध्ये समाविष्ट करून घ्यावं लागेल. तुम्ही आता म्हणालात की बाळासाहेबांनी आमदार केलं, मंत्री केलं, परंतु बाळासाहेबांनी एकाही बौद्धाला आमदार किंवा मंत्री केलं नाही. म्हणून त्यांच्यावरती असा आरोप होतोय की बाळासाहेब बौद्धांना जवळ करत नाहीत, बौद्धांना तिकीटं देत नाहीत, बौद्धांचं ऐकून घेत नाहीत. काय सांगाल? बघा, आता मला वाटते की एखाद्या स्पेसिफिक जातीचं कल्याण महत्त्वाचं आहे की सत्ता महत्त्वाची आहे. आज बौद्ध आणि मुस्लिम हे दोन असे घटक आहेत आपल्या महाराष्ट्रातले, देशातले म्हणता येईल, पण मी विशेषतः महाराष्ट्रातले म्हणतो की आपण आपल्या एकट्याच्या बळावर मंत्री, आमदार, खासदार निवडून आणू शकत, नगरसेवक आणू, पण आमदार आणि खासदार निवडून आणू शकत नाहीत. आपण एकट्याच्या बळावर आणू शकत नाहीत, मुस्लिम म्हणूनही आणू शकत नाहीत किंवा दलित म्हणून आणू शकत नाहीत, पण आपण दोघं एक झाल्यावरही बरंच काही मोठं आपण परिवर्तन करू शकत नाही. मग आपण जर निवडून येणार नाहीत आणि आपण एक होऊन जर निवडून येऊ शकत नाहीत, सत्ता आणू शकत नाहीत, तर मग आपण आपल्या बळावर त्या ओबीसींना, त्या हिंदूंना, त्या गरीब मराठ्यांना का सत्ता द्यायची नाही, ज्यांना हे जाणीव राहील की आपण या मागासलेल्या सर्व वंचितांच्या बळावर आमदार झालो तर तो आमदार झाल्यावर या वंचितांना त्याचा लाभ मिळवून देऊ शकतो, स्वतःचं त्याग केल्याशिवाय. आता मी जर हट्ट धरून बसलो, मी पक्षात आलो, सगळ्यांसोबत लाईनमध्ये मी उमेदवारी अर्ज टाकला आणि मी उमेदवारी अर्ज टाकलं, इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, सांगितलं माझ्यापेक्षा चांगला उमेदवार भेटला तर त्याला द्या, मला काम करायचं आहे. पण जिथं तुम्हाला वाटलं की आपल्याला किमान या निकषाचं उमेदवार द्यायचं आहे आणि त्या निकषात मी बसलो आणि कोणी बसू शकलं नाही तर द्या. पण जर मला उमेदवारी नाकारली असती किंवा भविष्यात नाकारली गेली तरी मी काम करेन. का? कारण माझा हेतू माझ्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. मी आमदार झाल्यानं माझ्या समाजाला न्याय मिळेल असं नाही. जर सत्तेमध्ये यायचं असेल तर मुस्लिमांना आणि बौद्धांना त्याग करावा लागेल. परंतु बाळासाहेबांवर असा आरोप होतो की निवडणुकीमध्ये ते BJPकडनं करोड रुपये घेतात आणि ती BJPची टीम म्हणूनही त्यांना तुम्ही बघितलं असेल की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुढं आणलं होतं. तर हे तुम्ही काय सांगाल या संदर्भामध्ये? बाळासाहेब करोड रुपये घेतात म्हणतात, त्यांच्यावरती असे आरोप होत आहेत, काय सांगाल? मला काय वाटते की जर एखादा केंद्राचं कॅबिनेट मंत्रीपद भेटलं ना, 5 वर्षामध्ये पैसे कमवणारा माणूस फार पैसे कमवून टाकतो, बरोबर आहे. आणि मान्य बाळासाहेबांनी जर सत्तेमध्ये राहायचा विचार केला असताना या 35 वर्षामध्ये ते कायमस्वरूपी सत्तेमध्ये राहिले असते. केंद्रात कोणताही पक्ष सत्तेत येऊ, बाळासाहेबांशिवाय सरकार बनणार नाही हे अटळ आहे. जर बाळासाहेबांनी ती भूमिका घेतली असती सत्ता करायची, तर आता तुम्ही बघावं आपल्या महाराष्ट्रातले नेते आहेत ना, सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता राहिली तरी ते केंद्रीय मंत्री आणि BJPची राहिली तरी केंद्रीय मंत्री, उद्या वंचित किंवा कोणी तिसऱ्या पर्यायाची येईल तरी केंद्रीय मंत्री आणि वंचितची झाली तरी मला घ्या साहेब म्हणून मंत्री. तर कायम सत्तेमध्ये राहण्याचे निर्णय घेतलेलं एक उदाहरण आपण अनुभवतोय. त्या सत्तेपासून समाजाला न्याय मिळणार नाही आणि त्या सत्तेमध्ये असलेले पैसा कमवू शकतात. निवडणुकीमध्ये बॅग घेतल्यानं किती पैसे मिळणार? 5 वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेला माणूस जे कमवू शकतो ते निवडणुकीमध्ये तिकीट मागं पुढं करायला कमवू शकतो का? यामुळं मान्य बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर 35 वर्ष सातत्यानं त्यांना देशातला कोणताही आणि कितीही पॉवरफुल पोर्टफोलिओ असलेलं मंत्रिपद भेटलं असतं. पण बाळासाहेब म्हणतायत की मी स्वाभिमान, माझ्या समाजाचं, वंचितांचं स्वाभिमाननी राजकारण उभं करण्यासाठी मी राजकारणात आहे, सत्ता मिळवण्यासाठी नाही. पण गैरसमज पसरवण्याचं काम, खोटे आरोप करायचं काम लोक करतात. राजकारणात कोणीही राजकारणात दाखवा ज्याच्यावर कधी आरोप होत नाही. आरोप करणं हे पूर्वाग्रह निर्माण केलेले आहेत, त्यातून होतात. पण मी एक उदाहरण देतो. BJPची मदत करायची असेल ती निवडणुकीत होते का? ती निवडणुकीत होते नाही. आता मी तुम्हाला सांगतो की ज्या कायद्याची या गेल्या 2-4 वर्षामध्ये प्रचंड चर्चा आहे, 3 तलाकचा कायदा, UAPA मधले बदल, काश्मीरच्या 370चा कायदा, CA NRCचा कायदा, शेतकरी विरोधी कायदा, ठीक आहे, या सगळ्या कायद्यांना सगळे सेक्युलर लोक विरोध करतायत, सगळे सेक्युलर पक्ष विरोध करतायत, सगळे संविधानप्रेमी विरोध करतायत. मला सांगा, पार्लिमेंटमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये BJPची मेजॉरिटी आहे,
तिथं हे काळे कायदे पास झाले असतील, कारण तिथं मेजॉरिटी आहे. राज्यसभेमध्ये आजच्या तारखेमध्ये सुद्धा BJPची NDAची मेजॉरिटी आहे का राज्यसभेत? नाही आहे. आजही राज्यसभेमध्ये BJP NDAची मेजॉरिटी नाही. मग हे 5 काळे कायदे लोकसभेत पास झालेलं ठीक आहे हो, पण राज्यसभेत कसे पास झाले? राज्यसभेमध्ये या सेक्युलर पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, TMC, समाजवादी पार्टी आणि BSP या आणि साऊथच्या आपल्या AIDMK या पक्षांनी राज्यसभेत जेव्हा हे मतदान होतं या कायद्यावर वोटिंग घ्यायची पाळी आली, वॉकआउट केलं. आणि वॉकआउट केल्यामुळं संख्याबळ कमी झाले आणि त्याच्यात BJPला हे काळे कायदे करावे लागले. म्हणजे खरी BJPची मदत राज्यसभेमध्ये करणारे हेच आहेत ना. ज्या शेतकरी कायद्याच्या विरोधामध्ये आज शरद पवार आझाद मैदानला जाऊन शेतकरी कायद्याचा विरोध करतायत, ते 3चे 3 कायदे 2006 मध्ये या राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये बनवलेले आहेत. काय यांना नैतिक अधिकार आहेत या कायद्याचा विरोध करायचं? म्हणजे मोदीची हिंमत नव्हती हो हे 3 शेतकरी विरोधी काळे कायदे करायची. यांनी 2006ला महाराष्ट्रामध्ये हे कायदे केले. यामुळं केंद्राला बळ आलं की एका राज्यात झालेले कायदे देशात व्हायला पाहिजे म्हणून. नाहीतर केंद्राला एका हाती स्वतःहून शेतीचे कायदे एका हाती करायचे अधिकार नाहीत. आणि या शरद पवारांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 2006 मध्ये शेतीविरोधी 3ही कायदे आहेत. हे 3 कायदे केल्यामुळं बळ येतोय. हे उघड मान्य करावं किंवा याच्याबद्दल शरद पवारांनी समोर येऊन सांगावं. तर खरी बी टीम कोण आहे? BJPची मदत करणारे, अंतर्गत राज्यसभेमध्ये डायरेक्ट मदत करणारे, हात मिळवणी करणारे हेच आहेत ना काँग्रेस राष्ट्रवादी. आणि हे आम्हाला बी टीम म्हणतात. तुम्ही आता हे बी टीम तुमच्यावर आरोप केला म्हणून तुम्ही आता राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला म्हणताय की ते बी टीम आहेत. परंतु हेच आधार घेऊन बाळासाहेब BJPला मदत करतात. बाळासाहेब BJPकडनं करोड रुपये घेतात. त्यांच्या अनेक ठिकाणी प्लॉट आहेत, अनेक ठिकाणी जागा आहे, असं सुद्धा त्यांच्यावरती आरोप केले जातात. त्याचा प्रचार बी केला जातो. परंतु हेच सगळं ऐकून ज्या काही आंबेडकरी संघटना आहेत, छोट्या मोठ्या संघटना आहेत, त्या कधी काँग्रेसला, कधी राष्ट्रवादीला, कधी शिवसेनेला, एवढंच नाही तर तुम्ही म्हणताय की ते BJPला सुद्धा मदत करताना आपण बघतोय. तर मग याच्याकडे तुम्ही कसं बघताय? तुम्ही म्हणताय की आता हे सगळे BJPचे बी टीम आहे आणि हे लोक आंबेडकरी संघटना जे आहेत हे बाळासाहेबांना मदत करण्याऐवजी त्यांना मदत करतात. काय सांगाल तुम्ही? तुम्ही आता म्हणालात की अनेक छोट्या छोट्या संघटना या असा अपप्रचार करतात. हे अपप्रचार करण्यासाठी त्या संघटनांना काँग्रेस राष्ट्रवादी निर्माण करतं. कित्येक तरी अशा संघटना आहेत ज्यांना अर्थसहाय्य पुरवण्याचं कामसुद्धा, बळ देण्याचं कामसुद्धा आणि इव्हन कायदा सुव्यवस्था बिघडवण्यापर्यंत यांना मुभा असते आणि यांच्यावर कारवाया होत नाहीत. अशा छोट्या छोट्या संघटनाच्या माध्यमातूनच वंचितला कमजोर करण्याचं षडयंत्र काँग्रेस राष्ट्रवादी करत आलेली आहे. परंतु आता यांच्या या भूलथापांना आंबेडकरी समाजच नव्हे तर छोटे छोटे मायक्रो OBCच्या अनेक संघटना, अनेक मुस्लिम संघटना मी तुम्हाला दाखवू शकतो की अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता वंचितमध्ये येत आहेत. त्यांना कळून चुकले की ज्या चुकामुळं आपण 2019ची निवडणूक हरलोत ते आता आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये करायचं नाही आहे. म्हणून तुम्ही पहा, कधी नव्हे ते 4000च्या जवळपास आपले ग्रामपंचायतचे लोक निवडून आलेले आहेत. आणि आता जे 101 नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत, मी खात्रीनं सांगतो याचा निकाल येऊ द्या, तुम्हाला कळून चुकल की मोठ्या प्रमाणामध्ये वंचितची ताकद हे ग्रामीण पातळीपासून उभं करण्याचं आपलं काम चालू आहे. तर या षडयंत्रामुळंच म्हणजे यांचा हेतूच हे असतो की भुरड पाडायची. बाळासाहेबांच्या नावानं प्लॉट आहेत, जमिनी आहेत. बाळासाहेबांनी इंटरव्ह्यूमध्ये उघड म्हणलं, कोणीतरी माझ्याकडे एखादा पुरावा आणावा की मी कोणाकडून जमीन घेतली, प्लॉट घेतलं, बिल्डिंग घेतली. फक्त पुरावा आणावा, मी त्याच्या नावावर ते प्लॉट करून देतो, ती बिल्डिंग त्याच्या नावावर करून देतो. मी तुम्हालाही सांगतोय तुमच्या माध्यमातून की कोणालाही जर माननीय बाळासाहेबांनी पैसे घेतले किंवा जमीन घेतली, प्लॉट घेतला, एकही पुरावा असेल ना तुम्ही आणा. बाळासाहेबांनी शब्द दिलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे, इंटरव्ह्यू लाईव्ह झालेला आहे. साहेबांनी म्हणलेलं आहे की जे माझ्याकडे कागद आणून देईल मी त्याला मालक करून टाकतो. आता इतकं मोठं संधी आहे ना मग त्यांना. पण हे फक्त खोटं बोलायचं असतं. राजकारणामध्ये चिखलफेक करण्याचं एक चुकीचं राजकारण गेले 30-40 वर्षामध्ये खास करून आपल्याकडे झालेलं राजकारणाची नीतिमत्ता, नैतिकता खालावलेली आहे. ती निर्माण करायची तर सामान्य लोकांच्या हातात आहे. त्यांना स्वतःहून आता या सगळ्या भूलथापांना बळी न पडता वास्तव पुरावा सांग. तू मान्य बाळासाहेबांवर आरोप करतोय ना, एक तर पुरावा दाखव, नाहीतर शब्द वापस घे. हे खरा सवाल आपल्याला विचारावा लागेल. आणि जोपर्यंत यांचे डोके ठिकाणावर आणणार नाहीत ना तोपर्यंत हे षडयंत्र आपल्या विरोधात, वंचितांच्या विरोधात कायम राहील. आणि मला वाटतं की आता लोकांनाही जागरूक झालेलं असल्यामुळं चांगली फळी आता आम्हाला ग्रामीण भागातून, शहरी भागातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्व घटक सोबत येत आहेत. येणारा काळ आमचा आहे याची आम्हाला खात्री आहे. सर, आपण
जागृती न्यूजला वेळ दिला आणि मी बाळासाहेबांबद्दल खरं तर हे फार मोठं धाडस केलं मी बोलण्याच्या संदर्भामध्ये आणि या धाडसाचं तुम्ही एकदम हसत खेळत अशी प्रश्नांची उत्तरं पण दिली. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता आपण एक युवक म्हणून आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला काय आवाहन कराल? आपल्याला जर जातीवादी शक्तींना, धर्मांध शक्तींना आणि संविधान विरोधी शक्तींना रोखायचं असेल तर आपल्याला संवैधानिक मूल्यावर आधारित सर्व समाज घटकांना न्याय देणं गरजेचं आहे. आज हिंदू मुस्लिम हे सोप्पं तंत्र आणि मंत्र अवलंबून जे धर्मांध ताकद आहेत, ज्यांना आपण आजपर्यंत संविधानापासून दूर ठेवलं होतं, आज ते संवैधानिक पदावर बसून कशा पद्धतीनं संविधानाची पायमल्ली करतायत हे आपण उघड डोळ्यानं पाहत आहोत. म्हणून आपल्याला व्यापक दृष्टीनं बघावं लागणार आहे. मायक्रो OBC, मुस्लिम आणि वंचित घटकांना एक व्हावं लागणार आहे. मी खात्रीनं सांगतो की वंचित आणि मान्य बाळासाहेबांबद्दल जे अपप्रचार काँग्रेस राष्ट्रवादी करत आहे हे धादांत खोटं आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, कोणीही पुरावा आणावा, मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे, इतकं मी तुम्हाला खात्री करून देऊ शकतो. हे यांच्या आपल्याला बळी नाही पडायचं आहे. आणि जर संविधान वाचवायचं असेल, मतदानाचा अधिकार कायम ठेवायचा असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि मान्य बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही आहे. एकच नेतृत्व आहे जे स्वच्छ चारित्र्याचं आहे. सत्ता काँग्रेसची असो की BJPची असो, CBIला, CIDला, EDला, BDला न घाबरणारं एकच नेतृत्व देशामध्ये आहे आणि ते मान्य बाळासाहेब आंबेडकर आहे. म्हणून या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना एकजूट व्हावी करा आणि 80% बहुजनांच्या या महाराष्ट्रामध्ये 80% बहुजनांची सत्ता आली पाहिजे आणि प्रस्थापित घराण्यांना त्याच पद्धतीनं आपल्याला लढावं लागणार आहे. ज्यांच्या विरोधामध्ये मान्य छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रस्थापित घराण्यांना, सत्ता मुघलांची होती हो, पण सरंजामदारीशाहीची यंत्रणा राबवणारे कोण होते, कोणाला त्यांनी सूत्र दिले होते, ते तर स्वजातीचे होते ना, स्वधर्माचे होते ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात जेवढ्या लढाया लढले त्याच्या तिपटीनं जास्त लढाया त्यांना सोक्यांशी लढाव्या लागल्यात. याच पद्धतीनं आज श्रीमंत घराण्यांना, घराणेशाही करणाऱ्या पिढीनं पिढी या घरात सत्ता असलेल्या घराण्यांना आपल्याला बाजूला ठेवून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सत्ता आणावी लागेल आणि हे आणण्याचा एकमेव सोपा मार्ग वंचित बहुजन आघाडी. धन्यवाद सर. आपण पुन्हा एकदा मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो. खरं तर ही सगळी प्रश्न जे आहेत ही जनतेच्या मनातली प्रश्न होती. जिथं जिथं आम्ही जेव्हा हे करत होतो तर आम्हाला अशी प्रश्न येत होती आणि त्याच प्रश्नांचं मी फार धाडस केलं बाळासाहेबांच्याबद्दल असं बोलण्याचं. मी खरं तर ह्या प्रश्न कुठंतरी मला असं वाटतं की बाळासाहेबांबद्दल असं बोलायला नको होतं, परंतु ते पण ते समाजातले प्रश्न आहेत म्हणून हे प्रश्न विचारलेत. असं काही अदरवाईज घेऊ नका. ओके, धन्यवाद सर. आपण जागृती न्यूजचा वेळ दिला. धन्यवाद.